Good morning all. In this lecture, we will start our next unit, accounting from incomplete record. So, in this lecture, we will clear all theoretical concepts regarding incomplete record. First of all, we will clear what is meant by double entry system. Introduction. The system of accounting was invented by Locus Pacioli of Italian in 1494 Venice, but developed in English. This system is based on the fact that there are two aspects of every transaction. So डबल एंट्री मध्ये आपण काय लक्षात ठेवतो तर ज्या एंट्रीचे ज्या ट्रान्झॅक्शनचे डबल इफेक्ट होतात. ओके, इट्स सिंपल थिंग. त्याला डबल एंट्री सिस्टीम असं आपण म्हणतो. ओके, सो each transaction involve at least two person, parties or account. So double entry system मध्ये at least two parties include असतात किंवा two person असतील किंवा two account हे includes असतात. A transaction affected at least two account as per the traditional English approach. If there is the receiver of goods or cash, there must be given the goods or cash. If sometime something come into the business, it will definitely go out from other business. If there is a loss to someone, there will be gain to someone. म्हणजे जर एखाद्या पार्टीचा लॉस झाला तर नक्कीच एखाद्या पार्टीचा गेन हा झालेला असतो. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन्ही इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. दिस इज कॉल्ड द डबल एंट्री सिस्टम. सो देअरफॉर रेकॉर्डिंग ड्युअल आस्पेक्ट ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे ज्या रेकॉर्डिंगचे ड्युअल आस्पेक्ट आपल्याला बघायला मिळतात in terms of the debit and credit, it is called the double entry system. So features of double entry system. Then first feature is every transaction affected at least two accounts. Every transaction affect at least two account. प्रत्येक ट्रान्झॅक्शन चे दोन अकाउंट असणार आहेत. ओके, so each account is divided into two side, that means debit side and credit side. ओके, so प्रत्येक ट्रान्झॅक्शन ची दोन साइड असेल, एक क्रेडिट साइड असेल आणि डेबिट साइड असेल. It is the based on accounting concept and convention. So it's very important thing. So हे कशावरती बेस असणार आहे? अकाउंटिंग कन्व्हेन्शन अँड कन्सेप्ट वरती बेस असेल. इट इज कम्प्लीट अँड सायंटिफिक मेथड. जी एक सायंटिफिक मेथड आहे कारण यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट आहेत, काही रूल्स आहेत. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड द सायंटिफिक मेथड. इट मेंटेन all types of account, that means real account, personal account and nominal account. म्हणजे असं नाहीये की डबल एंट्री मध्ये फक्त कोणत्या एका अकाउंटला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. This includes all types of account, that means real account, personal account and nominal account. Okay, it facilitated preparation of trial balance. So डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा यूज कुठे होणार आहे तर आपल्याला ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करण्यासाठी हेल्प होईल. It help to verify the accuracy of the books of account. म्हणजे जेव्हा आपण एका ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट देतो तेव्हा आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमची हेल्प होईल. इट इज पॉसिबल टू प्रिपेअर ऑल्सो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आणि डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मुळे आपण वी कॅन इझिली प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. So these are some features of double entry system. So आता आपल्याला लर्न काय करायचं आहे तर इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे काय, ज्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो व्हॉट इज मीन बाय इनकम्प्लीट रेकॉर्ड. पहिल्यांदा बघितलं आपण डबल एंट्री सिस्टीम, जिथे दोन इफेक्ट होणार आहेत. एक डेबिट असेल, एक क्रेडिट असेल, ज्याचा आपल्याला ट्रायल बॅलन्स साठी हेल्प होईल, ज्याचा इम्पॅक्ट हेल्प आपल्याला प्रॉफिट अँड लॉस साठी होईल किंवा ट्रेडिंग अकाउंट साठी होईल. देन बॅलन्स शीट साठी होणार आहे.
ज्यामध्ये सायंटिफिक अप्रोच आहे, दिस इज कॉल्ड द डबल एंट्री, राईट. मग इनकम्प्लीट रेकॉर्डमुळे काय होतं, ते कशा पद्धतीने मग मेंटेन करावे लागतात या बेसवरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचे आहेत. That is why first of all we will clear all theoretical concept regarding incomplete record. So काय आहे बघा. Under double entry system of bookkeeping, both aspects of each and every transaction are recorded. When the principle of double entry accounting are applied in recording the transaction, a trial balance can be prepared at the end of the year. The trial balance must tally. If the trial balance does not tally, the accounting is called upon the find out the mistake made in the accounting transaction. The system of double entry accounting is suitable to large size organization. जसं की म्हटलं आपण डबल एंट्री सिस्टीम ही अशी एक मेथड आहे ज्यामधून आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो आणि ट्रायल बॅलन्स टॅली झाला वी कॅन इझिली प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बट जर ट्रायल बॅलन्सच टॅली नाही झाला दॅट टाइम वी फाइंड आउट मिस्टेक, म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी बुक्स मध्ये मिस्टेक असेल, तिथे आपण फिगर प्रॉपर मेंटेन नाही केलेले आहेत किंवा एखादी एंट्री मिस झालेली आहे, तेव्हा मग आपण काय करतो, बॅक जातो आणि ती मिस्टेक फाइंड आउट करतो. सो इफ द ट्रायल बॅलन्स डज नॉट टॅली, द अकाउंट इज कॉल्ड अपॉन टू फाइंड आउट द मिस्टेक मेड इन रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. The system of double entry accounting is suitable to large scale organization. जसं की म्हटलेलं आहे डबल एंट्री सिस्टीम ही लार्ज स्केल ऑर्गनायझेशन साठी सुटेबल आहे. However, in respect of small organization, the above system of double entry bookkeeping involve maintaining of various record of prime book, subsidiary book and ledger etc. etc. मग या स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन आहे ज्यांच्यामध्ये फारसे ट्रान्झॅक्शन नसतात ते डबल एंट्रीला नाही इम्पॉर्टंट देत. जेवढे महत्वाचे ट्रान्झॅक्शन आहे तेवढेच इम्पॉर्टंट, तेवढेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात. कारण डबल एंट्रीला खूप सारे पेपर वर्क किंवा खूप सारे बुक्स अकाउंट तुम्हाला मेंटेन करावे लागतात. So maybe may not be required. It may not be even economical feasible for small businesses to maintain all the books of record. So every business require following account information for smooth operation. मग कोणत्याही बिझनेस ऑपरेशन स्मूथ होण्यासाठी काही फंक्शन आपल्याला रन करावे लागतात. सो फर्स्ट द अवेलेबिलिटी ऑफ कॅश ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. सो कॅश आपल्याकडे किती अवेलेबल आहे हे आपल्याला प्रत्येक वेळी लक्षात असायला हवं. सो याच्याशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन मेंटेन करा. द अमाऊंट ऑफ मनी बिझनेस हॅज टू पे इन द आउटसाइड. आणि तुम्ही आउटसाइडरना काही पैसे दिलेले आहेत का, काही मनी दिलेला आहे का हे मेंटेन करा. द अमाऊंट ऑफ मनी बिझनेस हॅज टू रिकवर फ्रॉम द आउटसाइड. काही आउटसाइडर कडून तुम्हाला अमाऊंट काही रिकवर करायचे आहेत का, ह्या तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील. The availability of cash surplus and detail of cash transaction can be known only if the daily cash transaction are recorded in the cash book. So surplus transaction किंवा ज्या काही ट्रान्झॅक्शन आहेत रिलेटिंग टू द कॅश हे प्रॉपर कॅश बुक मध्ये मेन्शन करावे लागते. So thus if goods are purchased in cash, an entry will be passed in the books of account for payment. But corresponding debit to purchase account shall not be made since purchase register is not kept. जसं की काय सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी तुमच्याशी रिलेटेड आहेत तेवढीच तुम्ही काय करा, तेवढीच इफेक्ट तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये द्या. म्हणजे ज्यांना डबल एंट्री सिस्टीम ही मेथड ही यूज करायची नाहीये त्यांनी काय करा, त्या मेथड नुसार किंवा हे ट्रान्झॅक्शन जरी तुम्ही मेंटेन केले तरी तुमच्या ऑर्गनायझेशन, तरी तुमचा बिझनेस हा स्मूथली रन होऊ शकतो. Next, if the proprietor bring cash into business, then the receipt of money will be recorded in the cash book, but corresponding credit in the capital account of proprietary will not be passed since no ledger is maintained for proprietor. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, if the proprietary bring cash into business, then the receipt of money will be recorded in the cash book,
but corresponding credit entry of the capital account of proprietor will not be passed since no ledger is maintained for proprietor. म्हणजेच काय, फक्त कॅश तुम्ही इंट्रोड्यूस केला ना ऑर्गनायझेशन मध्ये, बिझनेस मध्ये, तेवढीच एंट्री करा कॅश बुक मध्ये. मग त्याच्यासाठी सेपरेट परत प्रोप्रायटर्स अकाउंट क्रेडिट करायची काही गरज नाही. दिस इज कॉल्ड द इनकम्प्लीट रेकॉर्ड ऑफ अकाउंटिंग. So if goods are sold on credit to customer, then only customer account is debited, but sales account is not credited. ओके, म्हणजे तुम्ही काय करताय थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल इथे इनकम्प्लीट रेकॉर्ड मध्ये, हियर वी पुट अप ओनली वन इफेक्ट, दोज आर रिलेटिंग टू द ऑर्गनायझेशन. ओके, तेवढेच एंट्री तेवढेच ट्रान्झॅक्शन आपण काय करतो इथे रेकॉर्ड करतो. Then the above process of simplification of recording of transaction and minimization of maintenance of record for small business resulted into accounting of only part of the transaction. मग हे असं आपण का करतो बरं? ज्या कंपनीना, ज्या बिझनेसेसना डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन करणं पॉसिबल नाहीये, that means maintenance of double entry system it can't possible, that time organization will prefer incomplete recording or single entry accounting system. So since all the books of prime entry and ledger account are not maintained, it became impossible to draw up the trial balance for accounting record maintained by the business. Thus, the above system of incomplete accounting of business transaction and the maintaining of incomplete and inadequate information accounting record is called the single entry accounting system. आणि यालाच आपण काय म्हणतो तर सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम म्हणतो. कारण जिथे आपण काय केलेलं आहे, here we put up only one effect of the transaction and other effect are ignored because this is not important for the organization. पण जेव्हा आपण हे दोन इफेक्ट देत नाहीये, that means we can't prepare trial balance, we can't prepare trading and profit or loss account. Okay, so हे काही डिसएडव्हान्टेजेस चे सुद्धा पॉइंट आहे. पण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम इज अ कॉस्टली, यामध्ये तुम्हाला खूप सारे बुक्स मेंटेन करावे लागतात, रेकॉर्ड किपिंग करावं लागतं, अँड दिस इज नॉट पॉसिबल फॉर स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. आणि अशा स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन काय करतात मग तर सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमला इम्पॉर्टन्स देतात, म्हणजेच इनकम्प्लीट रेकॉर्डिंग म्हटलेलं आहे. डेफिनेशन बघा, Kohler definition single entry in his dictionary of account, a system of bookkeeping in which a rule only record of cash and personal account are maintained. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे, कॅशशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन फक्त मेंटेन केलेले आहेत आणि पर्सनल अकाउंटशी रिलेटेड. इट ऑलवेज इनकम्प्लीट डबल एंट्री वेरिंग विथ द सर्क्युमस्टन्सेस. आणि यामध्ये डबल जो इफेक्ट आहे, नेक्स्ट इफेक्ट आहे, हा दिला जात नाही डबल एंट्री सारखा. सो त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत. First, only sale trader and partnership organization may keep their books of account under this system. So, फक्त सोल ट्रेडिंग किंवा पार्टनरशिप काय करू शकतात, त्यांचे सेपरेट बुक हे अशा पद्धतीने मेंटेन करू शकतात. जॉईंट स्टॉक कंपनी कॅन नॉट कीप बुक ऑफ अकाउंट अंडर दिस सिस्टीम. म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी कॅन नॉट फॉलो single entry accounting system or incomplete accounting record system because a legal requirement. Joint stock company ला legal requirement follow करावे लागतात. That is why. Next, under this system, only cash and personal transaction are kept or recorded. म्हणजे जसे की आपण सांगितलं, सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये फक्त पर्सनल ट्रान्झॅक्शन काय केले जातात तर रेकॉर्ड केले जातात आणि कॅशशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहे हेच रेकॉर्ड केले जातात. ओके, सो इम्पर्सनल अँड अदर रिअल
पर्सनल अँड अदर रिअल अकाउंट आर नॉट मेंटेन. सो इथे जे काही म्हणजे इम्पर्सनल इन द सेन्स रिअल आहेत, नॉमिनल आहेत किंवा बाकीचे अकाउंट आहेत हे मेन्शन केले जात नाही. सो कॅश बुक मे बी कंटेनिंग प्रोप्रायटर्स पर्सनल ॲज वेल ॲज बिझनेस ट्रान्झॅक्शन. सो जसं की आपण सांगितलेलं आहे कॅशशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची आहे. दॅट इज वाय हिअर वी रेकॉर्ड ओनली कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन. So for getting factual information, it will be necessary to refer the original account and other information. So here we record only original information. The system of accounting under these various form business to business. There is no uniformity of the maintenance of account under this system. मग ह्या इनकम्प्लीट रेकॉर्डिंग मध्ये किंवा सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम ही प्रत्येक ऑर्गनायझेशन साठी सेम असेल नाही असं नाही. बिकॉज द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन इज डिफरंट टू द ऑर्गनायझेशन टू द ऑर्गनायझेशन. ओके. सो अंडर दिस सिस्टीम ओनली वन आस्पेक्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. हे लक्षात ठेवा. लास्ट पॉइंट जो महत्वाचा आहे. इथे फक्त आपण काय करतो, हिअर वी रेकॉर्ड ओनली वन इफेक्ट और ओनली वन ट्रान्झॅक्शन. जे एकच इफेक्ट आपण इथे रेकॉर्ड करतो. So next is advantages of single entry system. It is mostly simple and recording business transaction. Simple method आहे कारण जसं आपण बघितलेलं आहे पर्सनल ट्रान्झॅक्शन आणि कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शनच आपण रेकॉर्ड करतो आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट आपण इथे मेन्शन करतो. दॅट इज then maintenance of accounting record does not require adequate knowledge of the principle of bookkeeping. That means maintenance of accounting record does not require adequate knowledge. तुम्हाला फारशा नॉलेजची गरज आहे का इथे? नाही. That means not require adequate knowledge of the principle of bookkeeping because here we maintain only one effect. That is why it is less costlier than double entry accounting system. डबल एंट्री मध्ये जसं बघितलं आपण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम ही कॉस्टली आहे ज्यामध्ये खूप सारे बुक्स ऑफ अकाउंट हे रेकॉर्ड करावे लागतात. पण सिंगल एंट्री ही कशी आहे तर कॉस्टलेस आहे. नेक्स्ट डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट और लॉस मच इजियर. सो डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट और लॉस मच इजियर. प्रॉफिट अँड लॉस हा कसा आहे इझियर आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ कॅश बुक. इट क्वाइट सुटेबल फॉर स्मॉल कन्सर्न हॅव्हिंग लिमिटेड नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन अँड फ्यू असेट अँड लायबिलिटीज. देयर इज नो नीड टू क्वालिफाइड अकाउंटंट. सो सम ऑफ these are advantages of single entry accounting system. But we follow also some limitation of single entry accounting system. So as under arithmetical accuracy of account cannot be checked because trial balance cannot be prepared as both the aspect of transaction being cannot be recorded. It is not a scientific. So single entry accounting system ही सायंटिफिक आहे का? नाही. सायंटिफिक का नाहीये? कारण आपण इथे कोणते रूल्स नाही यूज करत आहे अकाउंटिंगचे. That is why this is not a scientific method. Here we cannot prepare trial balance. कारण इथे एकच इफेक्ट दिलेला आहे ट्रायल बॅलन्स आपण टॅली नाही करू शकत. म्हणून काय असणार आहे तर वी कॅन नॉट फाइंड आउट द अरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. सेकंड, this system gives scope of misappropriation of fraud and there cannot be proper check and control. So this system gives scope of misappropriation and fraud. फ्रॉड होऊ शकतात कारण तुम्ही दोन इफेक्ट नाही दिलेले तिथे. मिसअप्रोप्रिएशन इथे जास्त बघायला मिळतं. Trading account cannot be prepared as the goods account are not maintained. Hence, the gross profit or gross loss cannot be ascertained. म्हणजे आपण ट्रेडिंग अकाउंटच प्रिपेअर नाही करू शकत इथे कारण आपण गुड्सशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन नाही रेकॉर्ड करत, फक्त कॅशशी रिलेटेड करतो. दॅट इज वाय.
Then profit and loss account also cannot be prepared as the account of expenses and income are not open. Hence, the profit and loss of business cannot be directly asserted. जे जसं सांगितलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट we cannot be maintained with the help of single entry system, because single entry system recorded only one effect of the transaction. That is why we face some limitation of single entry accounting system. Next, in the absence of final account, it is difficult to know the exact financial position. So इथे आपण एक्झॅक्ट फिनान्शियल पोझिशन काय आहे ऑर्गनायझेशनची हे सांगू शकतो का? नाही, कारण आपण फायनल अकाउंटच ड्रॉ केलेलं नाहीये त्यामुळे. At the time the sale of business, it become extremely difficult to determine the purchase consideration, that is value of asset and liability and the goodwill of the business. Tax return will not be recorded. It will be possible to prepare accurate claim statement if the event or loss the damage of goods and property for submission of insurance company. And account prepare on the basic single entry is not inspire confidence of the outsider. जेव्हा तुम्ही सिंगल एंट्री सिस्टीम जेव्हा मेंटेन करताय तेव्हा आउटसाइडरचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल का? नाही, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची ॲश्युरिटी ही तुमच्या ऑर्गनायझेशन बद्दल नसते किंवा तुमचं रिफ्लेक्शन होईल, तुमची पोझिशन ही इन्व्हेस्टरना कळेल, आउटसाइडरना कळेल, असं तुम्ही काहीही रिप्रेझेंट नाही करत. दॅट इज वाय हिअर से account prepare on the basis of single entry do not inspire confidence in the outsider. And last point is the Company Act 2013 does not permit companies to keep their account as per the single entry system. So जसं की सांगितलं आपण फार तर काय सोल ट्रेडिंग आणि पार्टनरशिपच काय करू शकतात, ही मेथड यूज करू शकतात. जॉईंट स्टॉक कंपनी नाही यूज करू शकत कारण त्यांना काही लीगल रिक्वायरमेंट फॉलो करावे लागतात. So these are some limitations. So next question is types of single entry accounting system classified into 3 categories: pure single entry, simple single entry, QC single entry. So pure single entry means only personal accounts are maintained. Okay, pure मध्ये काय फक्त पर्सनल अकाउंट रेकॉर्ड केले जातात. सिंपल सिंगल एंट्री मध्ये ओनली पर्सनल अकाउंट अँड कॅश बुक आर मेंटेन. इथे कॅशशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे, सो कॅश बुक सुद्धा मेंटेन केले जातात, राईट. देन क्यूसी सिंगल एंट्री मध्ये पर्सनल अकाउंट, कॅश बुक अँड सम सबसिडरी बुक आर मेंटेन. सो हे लक्षात ठेवा. प्युअर मध्ये फक्त पर्सनल, सिंपल मध्ये पर्सनल अँड कॅश आणि क्यूसी मध्ये पर्सनल, कॅश अँड सबसिडरी. Okay, so one by one बघू आपण. First, pure single entry. Under this, only personal account are maintained. No information is available about cash, bank, purchase, sales, return, whatever. जसं की आपण सांगितलं, बाकी कोणतीही इन्फॉर्मेशन इथे नाहीये. इट इज नॉट फॉलो. कुठेही फारशी फॉलो केली जात नाही सिस्टीम. Simple single entry. Under this system, personal account and cash book are maintained. Posting from cash book is done to only personal account. Other account are not maintained. म्हणजे पर्सनल अकाउंटशी रिलेटेड जे काही कॅश ट्रान्झॅक्शन आहेत हे मेंटेन केले जातात. ओके. क्यूजी सिंगल एंट्री. So QG single entry means under this system, personal account, cash book, purchase book and sales book are maintained. Some information is available about expenses. This method is used in practice. Practically, he method used केली जाते. Okay. So these are some types of single entry accounting system. So the next is difference between
single entry accounting system and double entry accounting system. First, both the aspects of each transaction are recorded. Then both the aspects of each transaction are not recorded. Single entry मध्ये. Double entry, it is completed, scientific and satisfactory system. Double entry, single entry, it is incomplete, unscientific and unsatisfactory system. Double entry, it is possible to prepare trial balance. It does not possible to prepare trial balance. Then arithmetical accuracy is possible in double entry system. Then arithmetical accuracy is not possible in single entry system. Then all types of account are kept or recorded in the double entry system. Generally, personal account or debtors or creditors and cash are kept in single entry system. Then it is possible to prepare trading profit and loss account and balance sheet. It is difficult to prepare trading account, profit and loss account and balance sheet. It is the balance sheet. The value of asset and liabilities are taken from the ledger. In the statement of affairs, the value of assets and liabilities are obtained by the physical inspection of estimate. Then a balance sheet reveals correct financial position. The statement of affairs cannot reveal the correct financial position. It cannot be adopted by all concerned. For company, it is compulsory. It can be adopted by small concern only. So this is the difference of double entry and single entry accounting system. Okay. So next point is computation of profit and loss under single entry system. So when the account are kept under single entry system, profit or loss can only be estimated by two methods. जर सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्हाला प्रॉफिट हा फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही दोन मेथडने फाइंड आउट करू शकता. फर्स्ट मेथड इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड अँड सेकंड इज द कन्व्हर्जन मेथड. ओके. सो कन्व्हर्जन मेथड जशी डबल एंट्री सिस्टीम मध्ये आहे तशीच असणार आहे. सो कन्व्हर्जन मेथड, अंडर कन्व्हर्जन मेथड an attempt is made to prepare complete final account from available record by first complete basic double entry in the extent possible. This is done when detail of all cash and trading transaction are available. मग ही कन्व्हर्जन मेथड तुम्ही कधी यूज करताय? जेव्हा तुमच्याकडे कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे किंवा पर्सनलशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे ज्याची इन्फॉर्मेशन डिटेल आहे, वी कॅन मेंटेन conversion method. The process of require preparation of control account. This control account balance lead to trial balance and the final account can be drawn in the usual manner. So for preparing final account, the following will be necessary. जसं की आपल्याला माहिती आहे फायनल अकाउंट ड्रॉ करायचं असेल तर फर्स्ट थिंग आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इन्फॉर्मेशन असावी लागते. So that means opening stock of goods, purchase of raw material, purchase and purchase return, expenses and losses, sale and sales return, closing stock and other income. Okay. मग balance sheet साठी काय लागणार आहे? All asset, that means fixed, current and other, all outside liabilities, capital, profit earned during the year. तर हे काही तुम्हाला वेगळं नको सांगायला कारण this is the basic of accounting. Then analysis of ledger account. तर हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला कोणते अकाउंट ओपन करायचे आहे आणि कोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे. सो व्हेन ओनली कॅश बुक अँड अदर लेजर अकाउंट आर मेंटेन, द प्रॉफिट ऑर लॉस कुड बी असर्टेन ॲज फॉलो. डेटर्स अकाउंट आपण काय बघतोय? सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायचा असतो, लॉस फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा तुम्हाला डेटर्स अकाउंट मेंटेन करावं लागेल. ओके. सो मग डेटर्स अकाउंट मध्ये कोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे? डेटर्स अकाउंट इन द लेजर विल हॅव टू बी स्क्रुटिनाइज्ड टू असर्टेन द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन अँड अनालाइज शुड बी मेड. सो बघा काय होय, द डेबिट साइड अनालिसिस विल प्रोव्हाइड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ही डेबिटची इन्फॉर्मेशन आहे. So this is the debit information.
ही डेबिटची इन्फॉर्मेशन आहे, ते आपण वेगळ्या कलर मध्ये हायलाइट करू. ओपनिंग बॅलन्स डेबिट साइडला येईल. टोटल क्रेडिट सेल्स, expenses paid on behalf of debtors, bills receivable dishonored, check dishonored, interest charge the debtor on overdue account. Okay, so these item are related to the debit side of debtors account. लक्षात ठेवा. हा आता क्रेडिट साइड साठी काय लक्षात ठेवावे लागेल? So total cash collection, बघा टोटल कॅश कलेक्शन आहे, सेल्स रिटर्न आहे, डिस्काउंट अलाउड आहे, बॅड डेट्स रिटर्न आहे, बिल्स रिसिवेबल, एक्सेप्टन्स अँड अलाउन्स टू डेटर्स. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ही क्रेडिट साइडला येणार आहे आणि क्रेडिट साइड टू डेटर्स अकाउंट. ओके, सो हे डेटर्स अकाउंटची इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल, वी कॅन फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ सिंगल एंट्री अकाउंट. सो बऱ्याच वेळी तुम्हाला शॉर्ट नोट साठी डेटर्स अकाउंट हे विचारले जातात. सो लक्षात ठेवा. नेक्स्ट इज अ क्रेडिटर्स अकाउंट. So similarly, an analysis of the personal account of all the credit will be followed. So creditors accountच्या डेबिट साइडला काय असेल आणि क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय असेल? टोटल कॅश पेमेंट, टोटल बिल्स पेएबल, डिस्काउंट रिसीव्ड, रिबेट रिसीव्ड, परचेस रिटर्न, ट्रान्सफर, closing balance. Okay, these are item of debit side of trading, debit side of creditors account. Okay, then आता क्रेडिट साइडला काय आहे बघा बरं. ओपनिंग बॅलन्स, टोटल क्रेडिट purchase, bills payable dishonored, cash received from creditors, transfer and any other transaction, जे की असणार आहे तुमच्या क्रेडिट साइडला क्रेडिटर्सच्या. ओके, क्रेडिट साइड एनालिसिस. Then next is cash book. So receipt and payment side of cash book will have to be scrutinized
So next is cash book. So cash book मध्ये काय लक्षात ठेवायचे, इन्कम सच एज इंटरेस्ट, डिव्हिडंड, रेंट, कॅश सेल्स, अदर इन्कम, अदर आयटम, recovery of bad debts, sale of asset, that means plant, machinery, investment, building, additional capital by the proprietor's loan. ओके, सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅश बुक साठी महत्वाची आहे. पेमेंट साइडला काय लक्षात ठेवायचं आहे, एक्सपेंडिचर ऑफ सॅलरी, वेजेस, रेंट, टेलिफोन चार्जेस, कॅश परचेस, इन्व्हेस्टमेंट, परचेसेस ऑफ असेट, प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट ड्रॉ बाय द ओनर्स. सो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅश बुक साठी रिक्वायर असणार आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी तुम्हाला थोडीशी ती क्लिअर होईल. While scrutinizing the entries in the cash book for income and expenses, the period for which the income and expenses related should be noted carefully or necessary adjustment in the respect of prepaid expenses, outstanding expenses, income received in advance, outstanding income, etc. Okay. So next lecture ला आपण प्रॅक्टिकल स्टेप ज्या आहेत त्या थोड्याशा समजावून घेऊ. ओके, थँक्यू. जर काही डाऊट्स असेल थेरी मध्ये तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.